तसं पण आज बाहेर वातावरण छान वाटून राहिलं. आई अजून नाही आला चक्कीवर गेल्या दळण्यासाठी. काय व कविता बसली का व? कोण ते का त्या दिवशी शेतात भेटलं तर ते काकू आहे का ही इकडे कशाला आले असेल बरं? त्या दिवशी तर खूप बोलत होता काही काही. काय व काय विचार करताय? मीच आली अशीच आली व. आता कांती नाही आहे घरी. आता हिला चांगलं भडकू देतो कांतीबद्दल. मला काय काय म्हणते काय कांती थांब आता हिला गोड बोलतो आणि आता भडकतो त्याच्याबद्दल काही काही. आता गेली ते चक्कीवर आता एका घंटा येत नाही. आता हिला चांगलं भडकून देतो तिच्याबद्दल. लई मैसून करून राहिली ती ना. आता हिच्या मनात भरा लागलं काहीतरी. आता एवढा चान्स आहे तर घ्या लागल बोलून. हा काय काय म्हणता काकू तुम्ही इकडे कसं काय? काय नाही इकडे जात होती म्हणजे तू दिसली बाहेर बसलेली. मग या म्हटलं तुला बोलाले. तुम्ही कसं काय आलं? त्या दिवशी तर खूपच बोलत होते आईले मले. आज अचानक मग इकडे कसं काय आलं तुम्ही? अहो मी आली हो मला हो त्या दिवशी बोलली हो तुले राग वाटला का? राग नको वाटू अशीच बोलली हो मी. अहो पण तुला वाटत असं तुझी सासू खूपच चांगली आहे आणि तुला समजून घेते असं तसं. तसं काही नाही हो. जसं दिसते तसं नसते. मला माहित आहे तुझी सासू कशी आहे ते. आणि काय म्हटलं आई ना तुम्हाला? आई चांगलीच आहे ना? काय झालं आईले? तेच तर आज तू आली सासू घरी नाही तर तुला सांगा म्हटलं कायचं काय आलं तुझ्या सासू एवढं मोठं सोनं हे ते ना तुला काय देते की नाही होते घालाले? नुसतीच कविता करते नुसतीच बरोबर गोड बोलते. हा इतक्या मोठा पोता आहे तव एकदा नी वेगवेगळ्या पोता सोन्याच्या तुला कधी दिलं की नाही लग्नात घालाले? अंगठ्या आहेत माय आणि काही कोणती वेगळी डिझाईनची पोत आहे. हा नुसतीच म्हणते की माय कविता आणि काढून द्यावं की नाही मग तिला एक सून आहे माय दिले. तुम्ही अशा कोण म्हणत आहे? नाही दिलं काय झालं मला नाही दिसलं नाही आईच्या. तुम्ही अशा कोण म्हणत आहे? आता इथे बरोबर वळलीवर आणतो. आता कांती वापरून चांगली सरळ करतो आता इले. कायची व तुला काय देते होते ती दे वाटत नाही असं काही. तिच्याजवळ माय नुसतीच मोले आणि मैसून म्हणते आणि चांगला 2 पोता काढून तुला देते व आमची देते. एवढं मोठं सोनं तात्यानं करून ठेवलेलं आहे तिले दे वाटत नाही असं काही तुले. माय मी जे आहे ते तोंडावर बोलतो माय. त्या दिवशी तुला अशी बोललो पण मी तोंडावर बोलत असतो. असं त्या सासू सारखं पुन्हा ठेवून हे करत नाही माय. तोंडावर आहे आपलं बोलणं. खरंच बोलत असेल का बरं काकू? आईकडे खरंच सोनं असेल का बरं? अंगठ्या वगैरे असतील का आईकडे? मला तर कधी आईनं असं दाखवलं पण नाही आणि पण कधी पण नाही म्हटलं की हे घाल तू. कधी पण नाही. मागे आली होती एवढा फंक्शन झाला होता पण म्हटली नाही आई मला. कविता काय विचार करू नको तेच आहे. हाय दे वाटत नाही त्या सासूले तुले. तिच्याजवळ सगळंच आहे. मा एकाने तर म्हणजे एकोणती एक सून आहे माय. घाल माय तू हिला काय करायचं ना त्या वयात अशी आहे व तो आली सासू माय. ते तुम्ही आता येता म्हणून ते थोड्या दिवसासाठी हिला तर बरं आहे ना तुम्ही येऊ नाही तेच असं आहे तिचं. उगी तुला तोंडावर गोड बोलते असं करू नको तसं करू नको. मार घराने तर करते माय मैसूर अशी आहे तशी कपडे घालते. उगी तुला तोंडावर बोलते माय माघारी त्या तशीच बोलते ती. अशा का म्हणत आहे तुम्ही? मला नाही वाटत मावली सासू अशी म्हणत असेल पण तसंच असते माय. दिसते तसं नसते. मी तुला सांगून काय राहिली? तू नव्हती तर माय सांगे माय तिकडे राहते शहरात आणि असे तर कपडे घालते मेलेकाले असे पैसे उडवते असे खर्च करते. खरंच बोलत असेल का बरं काकू? आई असं म्हणत असेल का बरं माझ्याबद्दल? अजून काय काय म्हणते मग माझ्याबद्दल? पण तुम्हाला तर नाही तुमच्यावर विश्वास नाही ठेवा वाटत आहे असा. अहो मला काय घेऊन दे ना मी काय एवढं मला काय घे तू तिकडे राहतो मी इकडे मला काही पण मला खरं ते बोला वाटतं माय. मी खरंच सांगायला आली तुला. आता ती सासू गेली बाहेर जाताना दिसली चल मला तिला खरंच सांगा म्हणलं काय आंध्रा ठेवा म्हणलं माय तुले. एखाद्या वेळेस गोष्ट कर माय त्या सासूले म्हण मला एखादी पोत घालायला दे म्हणून म्हणायचं ना माय. तो अधिकार आहे ना इतके मोठा आहेत की तिला ऐकलाच पाहिजे का? मला खरंच म्हणा लागलं असं आहे ना. नाही तर खरंच मला तेवढं माहितच नव्हतं इतकं मोठं असं म्हणून माझ्याजवळ. हा पाहतो मी माझं मला काय करायचं ते. खरंच पण तुम्ही खरं सांगून राहिले ना? अहो तू काय इथं कधी मध्ये येतो तुला काय माहित राहते का? असते ना मी खरंच सांगून राहिलो ना. मला काय माहित नाही का कोणते कार्यक्रम असो काही असो किती सोनं घालू येते माहिती सासू इतकं मोठं. तरी मी एकदा म्हणलं होतं तिले त्या सोनं जाते तू की नाही एवढं मोठं एकटीच घालतो. पाय मग आता तुमचं काय मी चालली माय मला काम आहे घरी. म्हणलं चला खरं ते सांगा म्हणलं आपलं काय ते तोंडावर बोलत असतो माहिती. त्या दिवशी तुला काय म्हणलं राग वाटून देऊ नको मी अशीच म्हणली होती तुले. हा ठीक आहे ना काकू. हो चल मग येतो आता मी. चल आता मस्त लावून दिला. आता मस्त त्या कांतीला आता चांगली धडा शिकवते आता येसून. आता बघ ना लईच वचर करून राहिली ना कांती. मस्त मजा येते आता. जाऊ दे मा यायची चालले जावा इथून पटकन. मला नाही वाटलं आई अशी असेल म्हणून. आई किती चांगली बोलते पण खरंच आई ना असं नाही करायला पाहिजे होतं. इतकं मोठं सोनं असताना मला कधी एकदा पण नाही विचारलं की तू हे घाल ते घाल. अशी तर खूप बोलते. असं नाही करायला पाहिजे पण आईनं खरंच. बसली का कविता? आली हो माय. त्या चक्कीवर गर्दीच आहे हो. त्याच्या चक्कीवर गर्दी खूप राहते ना. म्हणले काका संध्याकाळी देऊन देतो म्हणून बसली मी त्याच्या तिथं घंटाभर. काकू बोलते ना ते चांगली संगीताची सासू. हो का? दळ नाही का अजून? मग बराच वेळ झाला होता आई तुम्हाला जाऊन अजून आता आल्या तुम्ही. हो ना तुला सांगून गेली होती ना. म्हणलं होतं ना की दळत मी येतेच म्हणून. मग तिथं ते काकून बसवलं बस म्हणे. बसलो थोडा टाकचं. मी केव्हा गेली चक्कीवर त्याच्या घरी जाऊन येत असतो बोलत असतो जायले. हो आई पण इथं माझा नाश्ता राहिला चहा राहिला मी अजून नाही घेतला. तुम्ही तिकडे जाऊन बसता इतक्या वेळचा. हाय व माय घ्यायचं होतं ना. मी तर नाश्ता करून ठेवला होता व माय. ते चहा बी गॅसवर होता ना मग गॅसवर गरम करून घ्यायचा होता कविता. इतक्या वेळची उभाशी राहिली का माय? तुम्हाला माहिती नाही मी त्या किचन मध्ये जात नाही म्हणून. किती गरमी होते किती गरम लागते तिथं. इतक्या गरमीच्यात मला सवय नाही तशी जायची. मी किती वेळची वाट पाहून राहिली तुम्ही आता आले इतक्या वेळच्या. तुम्हाला नाही माहित का किंवा उपाशी असेल किती वेळची? हो का? नाही व मला माहितच नाही पण मी तुला सांगून गेली होती चक्कीवर जाते म्हणून. नाश्ता करून ठेवला होता सुमितने केला आणि तात्याने केलं ते गेले तर शेतात.
मग तुला म्हणलं तर मी चक्कीवर जातो, थोडा वेळ लागते मी येतो. हा सुमित काय आजकाल लगेच उठला की शेतात चालला, बोलून नाही जात ना काही नाही, बस उठला की पळाला शेतात. त्याला काही वाटत आहे की नाही काय मी काहीच वाटत नाही कशाच त्याला. हा तर राहू द्या, ते थंडागार असेल जेव्हा मला पाहिजे असेल तर मी तुम्हाला सांगतो. आता नाही खायची माझी इच्छा, चालली मी आराम करायला. नाही हो आज कविता आज वेगळीच बोलून राहिली, पण अशी ठीक आहे नाश्ता वगैरे स्वयंपाक करत नाही, पण तिचं बोलण्याचं आज वेगळंच बोलून राहिली मला. तर जायच्या पहिले तर चांगली होती, मग अचानक तिला काय झालं असेल बरं. मग मी तर चक्कीवर जायच्या पहिले तर मस्त होती, मस्त बोलून गेली होती, मग काली मस्त बोलली होती. आज अचानक काय काय झालं असेल बरं. सुमित तिला सांगून जात नसेल बहुतेक की शेतात चाललो, इकडे सांगून जायला लागत ना, झोपूनच असेल. हे उठले की त्या सुमित हल्लीच आवडायला ना शेतात जायला, तसंही असेल बरं, ते कारण असेल. जाऊ दे माय, ते नाश्ता घरी देऊ काय की तिला गरम करून, ते रात्रीच किती दिवस माय मला बी नाही करमत, मग देऊ काय की. जाऊ दे सुमितला सांगा लागेल की तू काही जायचं असं शेतात तर कविताला बोलून जात आहे, मग तिला कसं तरी वाटत असेल बहुतेक, असे होत असेल ना. मला वाटलं नाही आई इतके असेल म्हणून, पण इतकं सोनं असून मला एकदा पण दिलं नाही, आणि आता म्हणते नाश्ता करा म्हणून आम्ही विचारूनच पाहिजे. तर काय हो कविता, मी आज डोसे बनवले होते हो, सुमितनं खाल्ले, तात्याने बी खाल्ले, ते खाऊन गेले तो शेतात. चाल ना आता एक डोसा बनवला तुझ्यासाठी मस्त, खाऊन घे ना. हे तुम्हाला माहिती आहे ना मी अशा गोष्टी तेलकट खात नाही, म्हणून जास्त ऑइलचे असले तर मला नाही आवडत फूड. तुम्हाला माहिती आहे ना मी पास्ता वगैरे खाते, आणि ते ब्रेडवर ऑमलेट ते पण खाते. तुम्ही डोसे वगैरे असे काय बनवताय? नाही व ते सुमित म्हणत होता की आई डोसे कर म्हणून आज, मग केले व तात्या म्हणत होता केले. काय होते खाऊन घे ना, जास्त तेल नसते हो त्याच्यावर थोडं तेल असते. हा ठीक आहे मी थोड्या वेळानं खाते, आता मला सध्या भूक नाही आहे. आणि किचन मध्ये काही करायचं असलं तर किती गरम होत आहे आई, तिथं खूप गरम होत आहे, आणि किचन पण किती छोटी आहे. तुम्ही पण काही पण असे डोसे वगैरे काही ऑइली करत आहे, मी जे म्हणत आहे ते म्हणत नाहीये. नाही व ते हो ते बरोबर आहे होतं आवला. उद्या सांग उद्या करू आपण. तू हा फॅन वगैरे लावतो मी तिथं, खरंच गरम होत आहे म्हणा. हो आई तुम्ही मला कधी नाही सांगितलं की तुमच्याकडे इतकं सारं सोनं आहे ते, आणि मला पण कधी घालायला दिलं नाही. का असं केलं बरं तुम्ही? अचानक सोन्याचा विषय कसं काय करत आहे आई, काय झालं असेल हिला? का आई काय विचार करत आहे ना, तुमच्याकडे 4-5 पोता आहेत, अंगठ्या आहेत चांगल्या चांगल्या डिझाईनच्या, मग मला काय करण्यास घालायला दिलं नाही, आणि मला दिलं तर काय होते आई? आणि मला पण एकदा म्हणलं नाही की घाल म्हणून, हे हा इतकं मोठं सोनं असेल तुम्ही काय करताय, मला द्यायचं ना घालायला. हो वा ते बरोबर आहे वा, पण ते जुन्या डिझाईन शिकलेले आहेत व, मला वाटलं तुला आवडेल ना आवडेल, कारण तुम्ही आजकालच्या पोरी घालत नाही ना व, म्हणून मी काय म्हणले नाही व तुले ना घालायला. काय घालत जावं, घालत जाय ना मावलंच म्हणजे काय आवलं ते मी माझं मला पाहून घेईल. मला जर नाही आवडलं तर मी ते विकून दुसरं करेल, दुसऱ्या डिझाईनचं करेल, पण मी मला म्हणले नाही तुम्ही. नाही व ते विकायची काय नाही पुरत व माय, ते तात्यानं खूप वर्षाच्या आधी केलेलं आहे मला सगळं. किती वर्ष झाले व त्याला, ते मी नाही विकत व त्याला. तुला जर आवडत असेल ना तर मी तात्याला सांगतो तुला कोणत्या डिझाईनची करायची असली तर, म्हणजे कसं आता आपला हंगाम येते, मग डबलच्या वेळेस आलं की तू कोणती पोत वगैरे डिझाईनची घेशील तर घे, शॉर्ट गंटन घेशील तर ते घे आणि डिझाईनचं, मग तात्याला सांगतो मी करायला तुला. हा बरं आहे तुमचं, म्हणजे तुमच्या जवळचं तुम्हाला नाही आवडत आहे ना, तुमच्याकडे सगळं आहे, मला म्हणता की शॉर्ट गंटन एक छोटंसं, माझ्याकडे ते ऑलरेडी आहे. पण असं नसते नाही, तुमच्याकडे एवढे साऱ्या डिझाईनचे नसते तरी मी त्याच्यावर डिझाईन करून घेते ना दुसरी. नाही व ते तात्या विकू येत नाही व, ते त्याला किती अडचण आली तरी माझ्या सोनं कवच नाही घेतलं व त्यानं, तसं नाही व. तेच तर म्हणताय ते जुनं ते जुनच असते व, आता तशी डिझाईन भेटत नाही, आता करून जरी करतो म्हणलं तरी भेटत नाही व. हा तुला असं घालायचं असेल तर घाल ना, तुला कुठं नाही म्हणलं असं काही घाला वाटलं तर घाल माय, तू विकायचा विचार करताय व नको माय. कानातले वगैरे असले तर दुसऱ्या डिझाईनचे करायला काय हरकत नाही माय, ते त्याचं काही नाही, ते विकले तरी पण ते पोता वगैरे नको माहिती जुन्या म्हणजे तसं आता विकायला तसं भेटत नाही माहिती, किती भाव आहे माय सोन्याले. राहू दे नाही, तुम्ही नुसतं कारण देता, तुम्हाला द्या वाटत नाही ना, एकुलती एक सून आहे, एकुलती एक पोरगा आहे, तुम्हाला नाही असं काही करायला असं आवडत. जाऊ दे ना, कशाला उगाच नको नको तुमचं. नाही व माय मी अशी नाही म्हणत आहे व, सुमितले सांग ना, सुमित करून देतील तुला, सुमितले बी आता चांगला पगार असेल देते ना, तात्या देते करून, तात्याला सांगतो मी सुमितला काही पैसे तात्याचे पैसे काय म्हणून तुला काय कोणती डिझाईनची पोत आवडत असं कर ना, करायला काय तुला काय कोण नको म्हणते व, करून देते ना. हा आता तुमच्यासारखे ते जे एवढ्या मोठ्या डिझाईनच्या तुमच्याजवळ सोनं आहे ते त्या भावाच्या आता भेटते का? आता एवढं एक जरी रिंग करायला गेलं तर किती पैसे द्यावं लागते, आता नाही होते. नाही व ते तसं नको माय, विकायचा विचार नाही मा मी, तुला जर घालायचं असेल तर घाल व, पण तसं नाही, ते डिझाईनची बघ तू, तुला जर आवडत असेल तर घाल तू, पण ते विकायचा विचार नाही करायला पुरत व. तुला कोण सांगितलं व असं आहे म्हणून, माझं तुला माहित होतं का? मला कशाला सांगाल काही, मला काय माहित नाही का? मी बघितलं होतं लग्नात तुमच्या गळ्यात सोनं ते होते तेव्हा, माझ्या लक्षात नाही आलं, आता मला वाटलं तुमच्याजवळ आहे म्हणून. हो व पण ते हो मी अशी कवा घालतो व, अशी कवाई नाही घालतो माय, अशी घालून फिरत नाही मी, असं काही घाला वाटलं तर घालतो, नाही तर मग तसंच ठेवतो माय, बाया बिले जाते त्या माय आजकाल घालून फिरलं तर. जाऊ दे नाही, तुम्हाला देवास नाही वाटत आहे ना, जाऊ दे ना, कशाला कारण देताय आता तुम्ही काही पण. जाऊ दे मला शांत बसू दे, मला आराम करायचा आहे थोडासा, नंतर मी नाश्ता करते. जाऊ दे. हा ठीक आहे, ये मग तू बाहेर, तुला आराम झाला की ये, कर नाश्ता व, तसं उपाशी नाही राहायचं व इतके वेळचं. चल मग मी स्वयंपाकाचे पाहतो आता, तात्या सुमित येतील, जसं काही नाश्ता झाला स्वयंपाकी करून ठेवा लागेल. हा ठीक आहे. काय मंडळी मग आवडला का आजचा व्हिडिओ? आता सुनबाई म्हणते की तिला नवीन डिझाईनचं सोनं पाहिजे किंवा माझ्या जवळच पाहिजे, आता पाहू काय होते पुढे. मग आजचा व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.